नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्यात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिट झालेले आहेत. आज आपण दोन ट्रेड एक्झिट केले, एक निफ्टीमध्ये आहे आणि एक बँक निफ्टीमध्ये आहे. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे. ते काल व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता कारण की दोन्ही दिवसाचं जे मार्केट होतं टोटली आपल्या सेटअप अकॉर्डिंग नव्हतं. काल ट्रेड घेतलेला नव्हता आणि सोमवारचं जे अपडेट होतं ते मी सांगितलेलं होतं आणि कालचा जो दिवस होता तो सेम होता, त्यामुळे मी काल अपलोड नाही केला. आज आपले दोन ट्रेड एक्झिक्यूट झाले सेटअप अकॉर्डिंग. तर आता बघून घेऊ की एक्झॅक्टली निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवर एक्झिक्यूट झालेले आहेत ते. निफ्टीची ओपनिंग चांगलीच गॅपडाऊन होती. हा जो झोन होता याच्या खाली यांनी ओपनिंग दिलेली होती. ऑलमोस्ट पीडीएल जो होता त्याच्याजवळ यांनी ओपनिंग दिली. फर्स्ट कॅन्डल वोल्टाईल होती, दोन्ही साईडने याला वीक होते, डायरेक्शन नव्हती कोणत्या साईडला जाणार. स्लोली हा डाऊन साईडला आला, इथनं रिजेक्शन घेतलं, अपसाईडला गेला, एक स्विंग क्रिएट केला, डाऊन साईडला आला. प्रॉपरली फ्रॅक्टल जे होते ते अपसाईडला शिफ्ट झाले आणि हा जो पीडीएल आहे हा इथे रिस्पेक्ट होताना दिसत होता. हा खाली आला, एक स्विंग क्रिएट करून प्रॉपरली यांनी हा जो पीडीएल आहे तो ब्रेक केला आणि जी क्लोजिंग आहे पीडीएलच्या वर दिली आणि जे स्ट्रक्चर होतं प्रॉपरली मेंटेन करून यांनी अपसाईड लाईन ब्रेकआउट दिलेलं होतं. तर सेटअप अकॉर्डिंग आपला ट्रेड इथे एक्झिक्यूट झाला. जी कॅन्डल होती ती पण प्रॉपरली डब्ल्यूआरसी होती. ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. ह्याच्यामध्ये आपलं टार्गेट होतं सरळ सरळ आपण हे लेवल ठेवलेलं होतं कारण की हा जो गॅप आहे हा गॅप फिलिंगसाठी आपण प्ले केलेलं होतं. एक्झॅक्टली आपण इथे एंट्री घेतली आणि इथनं बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत त्याने डायरेक्टली जो टार्गेट आहे तो डन केलेला आहे. जेव्हा ही मुवमेंट होत होती तर ही जी मुवमेंट होती डायरेक्ट होती, याच्यामध्ये तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपण ट्रेड जी आहे ती होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे 4-5 कॅन्डल होल्ड केल्या, एक रेंज क्रिएट केली, इथे जेव्हा एक रिजेक्शन दिलं, या कॅन्डलनी या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, तर मी या कॅन्डलचा रेफरन्स पकडून मी ट्रेलिंग केली कारण की ऑलरेडी जे आपलं टार्गेट आहे ते डन झालेलं होतं. तर मला इथे बुकच करायचं होतं कारण की मोठी मुवमेंट जी होती ती ऑलरेडी डन झालेली होती आणि जस्ट सेकंड जे टार्गेट होतं ते पीडीएच होतं. बट ऑलरेडी मला वाटलं की हा इथे रेजिस्टन्स घेत आहे, पुष्कळ वेळ थांबत आहे. या कॅन्डलमध्ये मी एक्सपेक्ट केलेलं होतं की हा डायरेक्टली अपसाईडला जाऊ शकतो. या कॅन्डलनी पण ट्राय केलं बट डाऊन साईडला क्लोजिंग दिली, तर मी लगेचच इथे ट्रेल केलं आणि जेव्हा इथनं निफ्टी रिव्हर्स आलेला आहे तर इथे लावलेला जो ट्रेलिंग होता तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. ज्या प्रकारे 2-3 दिवस झाले मुवमेंट तुम्ही बघत असाल, मार्केट डायरेक्टली अपसाईडला जातं, कंटिन्यूस डाऊन साईडला येतं आणि जो लो आहे किंवा हाय आहे तो ब्रेक करतं. तर त्या अकॉर्डिंगच आज माझा माइंडसेट होता. मला वाटलं की याच्या खाली जर हा निघाला तर डायरेक्टली पीडीएलपर्यंत येऊ शकतो, त्यामुळे मी इथे बुक केलं. त्यानंतर मार्केटली जे स्ट्रक्चर आहे ते मेंटेन केलं, प्रॉपरली जे फ्रॅक्टल आहे अपसाईडला शिफ्ट केले. त्यानंतर सेकंड जे टार्गेट होतं जे की पीडीएचचं होतं ते याने डन केलं. त्यानंतर पुन्हा इथे रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट करून दिला, डाऊन साईडला आला आणि ऑलमोस्ट जे हे टार्गेट होतं हे पण इथे डन करून दिलेलं आहे. तर सेटअप अकॉर्डिंग एकच ट्रेड होता निफ्टीमध्ये, आपण तो एक्झिक्यूट केला एक्झॅक्टली या लेवलवर. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलनी बुक केला. त्यानंतर ही मुवमेंट दिलेली आहे. निफ्टीमधला तर आज सिंपल ट्रेड होता, प्रॉपरली डब्ल्यू पॅटर्न बनवून यांनी अपसाईडनी ब्रेकआउट दिलेला होता आणि कन्फर्मेशन पण 100% दिसत होतं कारण की ज्या प्रकारची जी मुवमेंट होती त्या अकॉर्डिंग डायरेक्टली दिसत होतं की हे जे टार्गेट आहे हे डन होऊ शकतं. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की निफ्टीमधला आपला ट्रेड कशाप्रकारे होता, कशाप्रकारे आपण त्याला एक्झिक्यूट केलं आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे. याचबरोबर बघून घेऊ की आपला जो सेकंड ट्रेड आहे जो की बँक निफ्टीचा होता तो आपण कुठे एक्झिक्यूट केलेला आहे. ते बँक निफ्टीची ओपनिंग चांगलीच गॅपडाऊन होती. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत त्यांनी गॅपडाऊन ओपनिंग दिलेली होती. पीडीएलच्या खाली ओपनिंग होती आणि फर्स्ट कॅन्डल ह्याची पण चांगलीच वोल्टाईल होती. आज बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी होती, एक्सपेक्टेड होतं की हा वोल्टाईल होऊ शकतो. यांनी पण डाऊन साईडला मुवमेंट दाखवलं, थोडं अपसाईडला गेला. या कॅन्डलमध्ये यांनी अपसाईड जाण्याचा प्रयत्न केला बट हा जो पीडीएल आहे हा यांनी इथे रिस्पेक्ट केलेला आहे, डाऊन साईडला आला. पुन्हा या कॅन्डलने ब्रेक केला बट हे जे मोमेंटम होतं हे डायरेक्ट होतं, त्यामुळे मी याला इग्नोर केलं. हा 3-4 कॅन्डल जर होल्ड केलं असतं त्यानंतर ब्रेकआउट दिलं असतं तर मग एक्झिक्यूट केलं असतं कारण की मग त्यानंतर कन्फर्म झालं असतं की या लेवलपर्यंत हा जाऊ शकतो. बट डायरेक्टली ब्रेकआउटमुळे आपण याला इग्नोर केलं. बँक निफ्टीने पण जे टार्गेट होतं ऑलमोस्ट डन करून दिलेलं आहे. त्यानंतर रिव्हर्स झाला, ऑलमोस्ट जो पीडीएल आहे तो टच करण्याचा प्रयत्न केला बट एक्झॅक्टली या लेवलवर बाहेर ॲक्टिवेट झाले, अपसाईडला नेलं. या कॅन्डलला प्रॉपरली याने इंगल्फ केलं आणि क्लोजिंग जी होती ते स्ट्रॉंग दिली. तर इथे डायरेक्टली ओपन होतं की हा पीडीएचपर्यंत जाऊ शकतो. तर ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये आणि याचा लो आपण एसएल लावलेला होता कारण की इथनं जर रिटर्न आला असता तर डायरेक्टली मग या लेवलपर्यंत आला असता आणि त्यामध्ये आपण रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट केला असता आणि ही जी मोमेंटम असती ही पण आपण कॅप्चर केली असती. बट आपण जो ट्रेड घेतलेला होता प्रॉपर सायकोलॉजी अकॉर्डिंग तो यांनी प्रॉपरली वर्क केलेला आहे. एक्झॅक्टली ऑलमोस्ट यांनी 90% जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. आपण इथे एंट्री घेतली, त्यानंतर हा अपसाईडने जाण्याचा प्रयत्न केला, इथे थोडा वेळ थांबलेला आहे, फ्रॅक्टल आला. फ्रॅक्टल अकॉर्डिंग इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल मी इथे लावलेला होता तो ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. इथे तुम्हाला दिसेल ब्रेक होताना, बट ऑप्शन प्रीमियममध्ये तो ब्रेक झालेला नव्हता. जी आपली पोझिशन होती ती सिक्युअर होती. त्यानंतर यांनी जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू केला, एक मोठी कॅन्डल क्रिएट केली, ऑलमोस्ट जे टार्गेट आहे ते डन केलं. त्यानंतर पुन्हा थांबलेला आहे, इथे फ्रॅक्टल क्रिएट करत होता. मी इथे पण फ्रॅक्टल टू फ्रॅक्टल ट्रेल केलं. ही कॅन्डल जेव्हा ब्रेकआउट निघाली तर मला वाटलं की इझिली हा जायला पाहिजे आणि जे टार्गेट आहे ते डन करायला पाहिजे कारण ही डॉमिनेट कॅन्डल होती आणि पूर्ण रेंज ब्रेकआउट करून यांनी अपसाईडनी क्लोजिंग दिलेली होती. तर या कॅन्डलचा रेफरन्स पकडून मी फायनल ट्रेलिंग केली, जे की इथे लावलेला होता तो डायरेक्टली मी उचलून ह्याच्या खाली लावला
आणि इथनं जेव्हा बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर ऑलमोस्ट या रेंजमध्ये जो आपला ट्रेलिंग आहे तो बुक झाला, व्होलेटिलिटी क्रिएट केली, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला. आणि तुम्हाला तर माहिती आहे की ज्या इंडेक्सची एक्सपायरी असते ऑलमोस्ट जो क्लोजिंग टायमिंगला एका रेंजमध्येच फसलेला राहतो, जे की बँक निफ्टीने तसंच केलेलं आहे. आणि जी क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट या रेंजच्या मध्येच दिलेली आहे. तर याच्यामध्ये पण आपला प्रॉपरली सेटअप अकॉर्डिंग ट्रेड होता. ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये आपण आज बँक निफ्टीमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. एक्झॅक्टली या लेवलवर, या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपण याच्या खाली फायनल ट्रेलिंग लावलेली होती. आणि इथनं जेव्हा बँक निफ्टी रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर ही जी मुवमेंट होती हे तर टोटली साईडवेज टू वोल्टाईल होती, तर याला आपण टोटली इग्नोर केलेला आहे. जनरली फर्स्ट ट्रेडमध्येच मी क्लोज करतो, बट आज अपॉर्च्युनिटी चांगली होती आणि ट्रेंड जे होतं ते कंटिन्यू दिसत होतं. जी व्होलेटिलिटी होती ते कंट्रोलमध्ये होती. जनरली ज्या प्रकारे 2-3 दिवसाची मुवमेंट होती, व्ही शेप, व्ही रिकव्हरी, तर या अकॉर्डिंग आज दिसत नव्हतं. जे ट्रेंड होतं ते फॉलो करताना दिसत होतं. आणि ऑलरेडी आपले 2 दिवस जे होते ते सिक्युअर होते. आपण मंडेला ट्रेड घेतलेला नव्हता, काली आपण पूर्ण दिवस ट्रेड घेतलेला नाही कारण की आपला सेटअप ॲक्टिव्हेट झालेला नव्हता. तर तिथे आपला 2 दिवसाचं बफर होतं. तर त्या अकॉर्डिंग आज मी दुसरं ट्रेड पण एक्झिक्यूट केला बँक निफ्टीमध्ये. आणि दुसरं कारण होतं की आज याची एक्सपायरी पण होती, तर प्रीमियम पण चांगले लेवल होते, तर ते कॅप्चर करणं जरा इझी होतं. त्या अकॉर्डिंग मी आज सेकंड ट्रेड घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही पण ट्रेडचे एक्सप्लेनेशन क्लिअर झाले असतील, निफ्टी आणि बँक निफ्टी. तर आता बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो मी निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:55 तिथे मी निफ्टीचा 22,500चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 167 मध्ये. याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:46 22,500चा पी तो बुक झालेला आहे 123 मध्ये. यानंतर सेम ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये सेकंड ट्रेड जो आपण बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10:55 तिथे मी बँक निफ्टीचा 47,700चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 246 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1:53 47,700चा पी तो झालेला आहे 126 मध्ये. तर आज दोन्ही ट्रेड जे होते ते अपसाईडने होते. आज दोन्ही इंडायसेसने आपल्याला आपल्या सेटअप अकॉर्डिंग ट्रेड दिले. आपण दोन्हीमध्ये आज एक्झिक्यूट केलेलं आहे आणि जेवढं टार्गेट बुक करायचं टोटली 100% आपण तेवढं बुक केलेलं आहे. कशा प्रकारची आपली आजची सायकॉलॉजी होती, काय विचार करून आपण आजचे दोन्ही ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे ते आपण डिस्कस केलेला आहे लाईव्हमध्ये. तर आजच्या लाईव्हमध्ये पण भरपूर जणांनी चांगल्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता आणि प्रॉपर लेवलवर त्यांनी पण बुक केलेला आहे. होप करतो आजची पण लाईव्ह स्ट्रीम तुमच्या फायद्याची ठरलेली असेल. आणि अजूनपर्यंत ज्यांनी पण आपली लाईव्ह स्ट्रीम जॉईन केलेली नसेल आणि ज्यांना करायचं असेल लाईव्हमध्ये लर्निंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच आमच्यासोबत तुम्ही दुसऱ्या दिवसापासूनच लर्निंग सुरू करू शकता. तर इथे तुम्हाला आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.